24 तास नळ आहे. पण नळाला पाणी नाही. पाणी 1 तास आहे. 1 तास पण नाहीये, काही जास्त बोलला तू. माझ्याकडे तारवाडीमध्ये 20 मिनिटापेक्षा जास्त पाणी येत नाही. असं नाही. तुम्हाला ही संधी मिळाली असती तुम्ही पण लढला असता. लढलो. तुम्हाला बिनविरोध नको. नाही, नक्की लढलो. तुम्ही मान्य करताय. नक्की नक्की. तुम्हाला लढाई पाहिजे, लढाई पाहिजे. पोलीस क्वार्टर्स मध्ये जन्माला आलो, राहायची सोय नव्हती, खूप मेहनत केली. गॅरेज मध्ये हे काम केलं, शिक्षण घेतलं. मी सेकंड इयर बीकॉम पर्यंत शिकलो. नोकरी करणं गरजेचं होतं. आईला आजार होता, जी मिळेल ती नोकरी करत गेलो. त्याच्यावर शिक्षण एका साईडने करत गेलो. आई माझी कॅन्सर झाली. तर ती जेव्हा म्हणजे आजाराशी ती झुंज चालू होती, तेव्हा मी घर चालण्यासाठी कुठे ना कुठे नोकरी करत होतो, काय करत होतो. पण माझा तो मित्र परिवार होता चांगला, तो खूप मला सपोर्टिव्ह होता त्यावेळेला. आपण ना फक्त सण साजरा नाही करत, त्यामधून जे गरजू आहे की त्यांच्या घरात काहीतरी इन्सिडेंट झाले आणि त्यांचे कर्ते निघून गेले आहेत घरात, त्या घरातल्यांना आपण मदत केली. की एक असा विश्वास आहे की देवाने मला काय जास्त दिलं. बरोबर. कुछ आहे तो कुछ हा बस दिलं, काय जास्त दिलं की संतोष थोडंफार तरी वाट रे, थोडंफार. हॅलो हाय, कसं काय? दिस इज आरजे अमोल, टेलिकास्ट विथ आरजे अमोल या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. एक संघर्षाची यात्रा असते प्रत्येकाच्या आयुष्यात आणि कुठे ना कुठे माणसाला समाधान मानावं लागतं, स्वतःसाठी नाही इतरांसाठी सुद्धा. कारण समाजकारण करताना कुठे ना कुठे माणसाला एक समाधान येतो. समाधानाचा अर्थ आहे संतोष. आजचे काहीतरी आपले जे पाहुणे आहेत ते असेच काहीतरी खास आहेत. ते आहेत भायखळ्यातील वॉर्ड क्रमांक 210 मधले बीजेपीचे अधिकृत उमेदवार. आपल्यासोबत आहेत संतोष सुरेश राणे सर. खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, मी संतोष सुरेश राणे, भायखळा विधानसभा 210 मधला भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचा अधिकृत उमेदवार संतोष राणे. क्या बात आहे. तुम्हाला भेटून माझं मन एकदम प्रसन्न झालंय सर. या विभागात जेव्हा पण आपण येतो, भायखळा म्हटल्यानंतर आम्हाला इथे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं तुमचे माझगाव जे गोविंदा पथक तुम्ही कधी? मी दहीहंडीचा गोविंदा पथकाचा खेळाडू आहे. श्रीदत्त क्रीडा मंडळ माझं मुंबईतलं पहिलं 8 थर लावलेलं गोविंदा पथक, ज्याला मुंबईचा राजा म्हणून पदवी मिळालेली. क्या बात आहे. त्या मंडळात आज जवळजवळ 17 वर्ष सरचिटणीस आहे आणि आजही त्या गोविंदा पथकामध्ये खेळतो. भायखळ्याचं नाव इंट्रोडक्शन घेण्याआधीच मी तुम्हाला हे विचारलं, कारण आपली संस्कृती आहे आणि या शहराने खूप त्याला जपलेलं आहे. पण मला आता सुरुवात करूया पॉडकास्टची. कोण आहे संतोष राणे? हे कोण आहे? संतोष राणे हा सर्वसामान्य एक साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झालेला मुलगा, की जो त्या चाळीमध्ये खेळता खेळता मोठा झाला. सगळे खेळच खेळत राहिलो, कबड्डी, क्रिकेट, दहीहंडीचा आमचा आत्ताच आपलं बोलणं झालं, दहीहंडी आमचा आवडीचा विषय. हे सगळं करता करता वयाच्या 18व्या वर्षी भारतीय विद्यार्थी सेनेचा योग आला. राजसाहेबांचा जरा प्रभाव पडला मनावरती कॉलेज विश्वातला, आणि राजसाहेबांचा प्रभाव पडल्यामुळे भारतीय विद्यार्थी सेनेचा एक शाखा प्रमुख म्हणून कार्यरत राहिलो. 18-19 वयापासूनच समाजकारणाची सवय लागली अंगी. त्यात बाळासाहेब म्हटलं म्हणजे आपलं सर्वांचं दैवत मराठी माणसाचं. तर मग त्याच्यानंतर साहेबांचं जे विचार आहेत साहेबांचे, ते विचार एकदम म्हणजे वेगळेच विचार. बाळासाहेबांचे विचार म्हणजे अंगावरती आताही नाव काढलं तरी अंगावरती काटा येतो. मग ते करता करता समाजकारण करता करता छोटं मोठं करत करत मध्यमवर्गीय घरात मोठा झाला संतोष. संतोष राणेंची स्टोरी खूप आम्ही ऐकलेली आहे, की संघर्ष केला लहानपणापासूनच पाहिला. खूप संघर्ष केला. म्हणजे वडील पोलीस मध्ये होते, राहायची सोय नव्हती. म्हणजे सोय नव्हती असं नाही, म्हणजे पोलीस क्वार्टर्स मध्ये जन्माला आलो. तिथेच लहानाचा मोठा पोलीस क्वार्टर म्हणजे आमच्या त्या BID चाळीमध्ये थोडेफार रूम पोलिसांचे आहेत, त्याच घरामध्ये लहानाचा मोठा झालो. वयाच्या 20-21व्या वर्षी आईला कॅन्सर झाला. आई कॅन्सरने माझी हे झाली. तिची एक इच्छा होती की मुलगा माझा पोलीस भरती व्हावा, का तर एक घर मिळावं. प्रत्येक लाईन बॉय म्हणतो आम्ही त्याला, लाईन बॉयची जी कहाणी असते तीच माझी कहाणी आहे. त्या लाईन बॉयच्या घरामध्ये फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये असंच असते की वडिलांनंतर मुलाने पोलीसमध्ये व्हावं आणि मग आम्हाला ते घर मिळावं. कारण मुंबईत घर म्हणजे खूप मोठी समस्या. बरोबर. त्या मध्यमवर्गीय समाजामध्ये लावून जरा मेहनत करत वयाच्या 19व्या-20व्या वर्षीपासून कष्ट म्हणता येईल नाही, पण खूप मेहनत केली. गॅरेजमध्ये हे काम केलं, शिक्षण घेतलं. मी सेकंड इयर बीकॉम पर्यंत शिकलो. त्याच्यानंतर ते करता करता सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये होतो. त्याच्यानंतर ते करता करता पुढे एक जॉब लागला, कारण नोकरी करणं गरजेचं होतं. आईला आजार होता, तर घरामध्ये वडिलांवरती जबाबदारी खूप होती. काका काकी सगळी फॅमिली त्यांच्यावर अवलंबून होती, जॉईंट फॅमिली होती. त्याच्यामुळे वडिलांवरती खूप जबाबदारी होती.
आणि त्या अनुषंगाने कमी वयात माझ्यावरती जबाबदारी आली. तुम्ही घरातले मोठे, मी घरातला मोठा, त्याच्यामुळे माझ्यावरती जबाबदारी आली. मग ती जी मिळेल ती नोकरी करत गेलो, त्याच्यावर शिक्षण एका साईडने करत गेलो. आणि ते करता करता लिव्हिंग फॉरवर्डिंग एजन्सी म्हणजे ज्याला आपण लॉजिस्टिक म्हणतो, त्या लॉजिस्टिक कंपनीमध्ये 10 वर्ष नोकरी केली. आज सांगायला अभिमान वाटेल की आज स्वतःची लॉजिस्टिक कंपनी असलेला एक मराठी उद्योजक आहे मी. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही, पण तुम्ही कुठे खचला नाही म्हणजे नाही यातून तुम्हाला जबाबदाऱ्या कळत होत्या. आई गेल्यानंतर पण तुम्हाला कळलं की बाबांवरती, कारण तिची जी स्वप्न होती ती म्हणजे मला ती दिसत होती, तिच्या डोळ्यातली स्वप्न की आपला मुलगा, खूप अपेक्षा होत्या तिच्या की हा मुलगा माझी काहीतरी माझ्या फॅमिलीबद्दल, माझ्या घरातल्यांबद्दल काहीतरी चांगलं करेल. आठवण येते खूप येते, प्रत्येक गोष्टी येते. घरात जेव्हा बाबांची मी ऐकलं की आता 1-2 वर्षापूर्वीच काय होते, म्हणजे एक सुख मिळत जाते माणसाला, तेवढा वेळ नसतो द्यायला लोकांना. आणि त्या कामाच्या ओघात काम करण्याच्या ह्याच्यात एका बाजूला समाजकारण, एका बाजूला बिझनेस, या दोन्हीचा ताळमेळ करता करता वडिलांना वेळ द्यायचो नाही असं नाही, पण मनासारखा वेळ देता नाही आला. ती खंत आता वाटते. म्हणजे आज आठवण, आज सगळं काही आहे, सगळं काही आहे, पण आई वडील नाहीये. म्हणजे आज माझी चाळीत, ज्या चाळीत मी लहानाचा मोठा झालो, तिकडची लोक, मी आता या प्रचारादरम्यान 1-2 दिवसात तिथे गेलो होतो चाळीमध्ये, तर तिकडची लोक तेच सांगतात की संतोष, आज तुझी आई असती, बाबा असते, तर त्यांना खूप भरभरून आलं असतं की मुलाने काहीतरी करून दाखवलं आपल्या. आज त्या चाळीमध्ये जिथे एक छोट्याशा पोलीस रूम मध्ये आम्ही राहत होतो, आज तिथे हक्काची स्वतःची घरं आहेत. तो एक अभिमान वाटतो. त्याच्यानंतर आज दुसरीकडे आलो, एक 5 मिनिटाचा रस्ता सोडल्यावरती स्वप्न साफल्य म्हणून ताराबाग माझा विभाग आहे, तिथे आलो. त्या लोकांचा चाहता झालो, म्हणजे लोकांचं प्रेम खूप मिळालं. क्या बात आहे. माणूस माणूस म्हणजे एक समाधान म्हणून असं की मित्र, आजूबाजूच्या जनसमुदाय खूप जोडला आपण. क्या बात आहे. जोडला सर, तुम्ही आता हे सगळं करत असाल, फॅमिलीतून किती सपोर्ट मिळतो तुम्हाला? मुलाबाळांकडून किंवा तुमच्या मिसेस आहे सपोर्टिव्ह आहेत? नक्की नक्की. म्हणजे आज मी सांगतो ना की बघा, आता विचार केल्यावरती लगेच म्हणजे माझी आई खूप म्हणजे लवकर गेली, त्याच्यामुळे लग्न फार लगेच झालं माझं. कारण ते आपल्या मराठी संस्कृतीमध्ये वर्षभरात लग्न करायचं आहे, अरेंज मॅरेज आहे. पण देवाच्या कृपेने सानिका माझ्या आयुष्यात आली. एक मैत्रीण, एक बायको म्हणून तिने खूप सपोर्ट केला, खूप सपोर्ट. आणि आज मला 2 मुलं आहेत. मुलगी माझी सेम माझ्या फील्डमध्ये, लॉजिस्टिक्स मध्येच तिने मास्टर्स केलंय. ती आता जस्ट मास्टर्स पूर्ण केलं तिने, लॉजिस्टिक्स मध्ये MBA केलं तिने. ती सिंगापूर, UK आणि दुबई या कंट्रीमधून शिक्षण घेऊन आता ती पप्पाचा बिझनेस सांभाळते, कॅरी ऑन करते. आणि दुसरा चिंटू माझा आता 10वीला आहे, 10th आहे. आदू माझा, आधी नाव त्याचं, तो 10वीला आता. तो स्पोर्ट्स पर्सन आहे पप्पासारखा. त्याला फक्त खेळ नाही, खेळ बाकी काय नाही, खेळ आणि गाड्या बस, हा शौक त्याचे. पण भाऊ माझा समीर म्हणून छोटा भाऊ आहे माझा एक, त्याने खूप मला सपोर्ट केला. म्हणजे आज जे काही या घडामोडी घडल्या त्याच्यात जर खंबीरपणे माझ्या मागे जेवढा माझा मित्रपरिवार उभा राहिला, तेवढी माझी मिसेस आणि माझा भाऊ आणि त्याची फॅमिली. फॅमिली आहे तर सब कुछ, त्याला ताकद आहे, बळ मिळतं सगळं. आपली माणसं आपल्या बरोबर असतील ना, बरोबर, तर ती एक लढायची जिद्द वेगळी. बरोबर. आणि हा मित्रपरिवार तर आहे, मित्रपरिवार तर देवाने दिलाच आहे. तुम्ही गोष्ट मानता की चांगली माणसं अवतीभोवती असतील तर माणूस आपोआप पॉझिटिव्ह असतो, घडत जातो. घडत जातो. मला खूप चांगले चांगले मित्र दिले. म्हणजे आज ताराबागेमध्ये आज मी या राहायला आलो ना, तर मला खूप चांगलं, म्हणजे ताडवाडी मधली माझे मित्रपरिवार होताच, पण इथे राहायला आल्यावरती या लोकांनी एक विश्वास दाखवला. मी या गणेशोत्सव मंडळाचा म्हणजे 3 वर्ष रेंटने राहिलेला माणूस, फ्लॅट घेतल्या गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष झाला. आणि आज माझं 95वं वर्ष गणेशोत्सव मंडळ आहे. खूप मुंबईतलं खूप मोठं गणेशोत्सव मंडळ की ज्यांची हिस्ट्री आहे या गणपतीची, खूप हिस्ट्री. आणि नवसाला पावणारा आमचा बाप्पा आहे. त्या बाप्पाकडे जे मागितलं ते आतापर्यंत दिलेलं आहे. यावर्षी पुढे विषय निघाला म्हणून सांगतो, पुढच्या वर्षी मी येतोय, कारण गेल्या वर्षी मी शो केला होता श्रेष्ठ गणेशोत्सव, खूप पॉप्युलर झाला तो. बरोबर. आणि यावर्षी मी नक्की येईन तुमच्या इथे. नक्की नक्की. पण एक अशी गोष्ट मला तुमच्याकडनं जाणून घ्यायची आहे, ती आपण बोलूयाच. एक असा पॉइंट तुमच्या आयुष्यात आला ज्यावेळी तुम्ही खचले होतात, एकदम असं वाटलं की काय चाललं आपल्यावर? 2006-07 काय प्रसंग? काय झालं, मी ज्याच्याकडे नोकरी करत होतो तो अचानक अटॅकने माझा बॉस ऑफ झाला. थोडेसे वाद झाले त्याच्या मुलाशी माझे. आता
ठीक आहे, ऑल गुड, तो माझा मित्र आहे आता चांगला. पण त्यावेळेला एक इगो असतो माणसामध्ये स्वतःचा. आपण पण एवढी वर्ष काम केलेलं तिकडे, त्याच्यामुळे ती नोकरी सोडली, घरी बसलो. खूप हालाकीचे दिवस होते ते. म्हणजे तो 14 महिन्याचा काळ होता, तो संतोष राणेने खूप वाईट काढला. म्हणजे एका स्टेजला येऊन परत आलेख जो आपला खाली येतो, तो आलेख जवळून बघितला. 14 महिने म्हणजे खूप. त्या 14 महिने म्हणजे खूप मोठा काळ होता आयुष्यातला, म्हणजे न विसरणारा काळ होता. त्यावेळेला स्थानिकाने मॉडर्न सपोर्ट म्हणता येईल नाही, पण सगळाच सपोर्ट, म्हणजे तिला विश्वास होता की हा काहीतरी करणार. हा, तेव्हा माझा दुसरा बच्चू होत होता आणि तिने तिला म्हणालो की आज आपले असे दिवस आहेत, तर तू आईकडे जाऊन राहा वगैरे, तुझे आई वडील आहेत सांभाळ. तर ती नाही, मला तुझ्यावर विश्वास आहे, तू काहीतरी करशील. मित्रपरिवार, मी मित्रांना खूप मानतो, खूप मानतो. म्हणजे खूप. दिस जातील दिस येतील, पण मित्र तेच राहतील. खूप खूप तर तुम्ही एवढ्या संघर्षातून बघा, तुम्ही खचलेले नाहीयेत. आई बाबा पण गेले, तुम्हाला त्यांच्यासाठीच करायचं होतं, पण वेळ कोणासाठी थांबत नाही. नाही थांबत, तो वेळ नाही थांबला, बरोबर, बरोबर. पण तुम्ही जिद्द नाही सोडली. जिद्द नाही सोडली. मला वाटतं बाबांना पण आधार देण्याचा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला, कारण आई गेल्यानंतर पूर्ण जबाबदारी तुम्ही उचलली. पण ह्यामध्ये समाजकारण हे करायला कधी सुचलं? का वाटलं तुम्हाला की आता आपण समाजकारण समाजकारण म्हणजे काय आहे मित्रा? पहिला पॉलिटिकल मधला पहिला स्टेप कधी घेतला तुम्ही? पहिला स्टेप म्हणजे ते सांगू तुला, समाजकारण कसं आहे मित्रा, की समाजकारण करता करताना आई माझी कॅन्सरने आजारी होती. तर ती जी झुंज चालू होती आईची, डॉक्टर म्हणजे आजाराशी जी झुंज चालू होती, तेव्हा मी घर चालण्यासाठी कुठे ना कुठे नोकरी करत होतो, काय करत होतो. पण माझा जो मित्रपरिवार होता ना चाळीतला, तो खूप मला सपोर्टिव्ह होता त्यावेळेला. म्हणजे ते स्वतः माझ्या आईला डॉक्टरकडे घेऊन जायचे, कारण चाळीत राहणारी मुलं आम्ही, 3 माळे चढा उतरा. तर ती मुलं माझ्या पश्चात सगळी, कारण मग संध्याकाळी आल्यावर आम्ही भेटायचो, बोलायचो. तर ते करता करता आमच्या एक लक्षात आलं की युनिटी ही खूप महत्वाची आहे. युनिटी खूप महत्वाची आहे. मग त्यासाठी मग आई ऑफ झाल्यानंतर मग ते असं फील होत गेलं की ज्यांच्या घरात कोण आजारी आहे, मग त्या ठिकाणी आम्ही धावत जायचो, की कोणाला कसलीही मदत लागली तर ती आम्ही करायचो. तिथून मग समाजकारणाचा धडा एक सुरुवात झाली एक आयुष्याची. तुम्ही मानता की युनिटी, एकता खूप खूप गरजेची आहे. खूप गरजेची. पण सध्याचं जे राजकारण सुरू आहे त्यात कुठे तुम्हाला असं नाही वाटत की खूपच फुटाफुटीचं राजकारण सुरू आहे? आज अनेक ठिकाणी तुमच्या पक्षामध्ये पण बंडखोरी केली जाते. जाते होते. मग अशाने जे आता आमच्यासारखे युवक आहेत ते प्रेरित नाही होत, इन्स्पायर नाही होत, त्यांना कुठेतरी प्रश्न चिन्ह होतो की नेमका मतदान द्यायचं कोणाला? पण ह्याचं जर आपण एक उदाहरण असं, किंवा याचा जर आपण विचार केला, एक तरुण म्हणून विचार केला, तर आपली ती सद्विवेक बुद्धी असते आपल्याला तर असतेच प्रत्येकाला, बरोबर. तर त्याच्यात हे समस्या आपल्याला की कोण चांगला आहे आणि कोण वाईट आहे. राईट. तर जो चांगला आहे, जो काम करतोय, जो वेळ देतोय आपल्याला, त्याच्याबरोबर जाणं कधीही लोकांनी प्रिफेअर करावं. कारण राजकारण हे एक असं आहे की जिथे फक्त आणि फक्त एकमेकांमध्ये वादच करायचे आहेत. म्हणजे यांना इथून बडकवायचंय, त्यांना तिथून बडकवायचंय, कारण आम्हाला आमची खुर्ची बघायची आहे. आज विभागामध्ये तेच चालू आहे. आज मी ज्या चाळीत लहानाचा मोठा झालो, 19 वर्ष त्याचा प्रकल्प पडून राहिलाय. का आता तिकडच्या लोकांमध्ये एकही नाहीये. आज हा राजकारणी वेगळं सांगतोय, दुसरा राजकारणी वेगळं सांगतोय. त्याच्यामुळे तो प्रकल्प आज बीडीडी चाळसारखा प्रकल्प, बीआयडी चाळसारखा प्रकल्प, मुंबईमध्ये एवढी मोठी मोठी नावं माझ्या ताडवाडीत राहणारी आहेत, तर 19 वर्ष हा प्रकल्प रखडला आहे. तर त्याच्या मागे पण लोकांनी हा विचार केला पाहिजे की जर आपली युनिटी असती तर हा प्रकल्प आपण खूप आधीच मार्गी लावला असता. ठीक आहे, पण वेळ गेली नाहीये. आता लोकांना समजेल आणि लोक आता त्या दिशेने वाटचाल करतायत. या येत्या वर्षात नक्कीच करू आपण ते. तुम्ही कोणत्या पक्षातून सुरुवात केली होती? आणि मी शिवसेने. आणि सोडचिठ्ठी कधी दिली पक्षाला आणि काय कारण होते? पक्षाला सोडचिठ्ठी असं म्हणता येणार नाही. मी जेव्हा विचार केला इलेक्शन लढायचा, त्यावेळेला विचार केला म्हटलं, म्हणजे मला एक संतोष राणे पुढे एक दादा असं म्हटलं जातं विभागामध्ये. तर हे दादा नाव या मुलांनी, विभागातल्या मुलांनी मला दिलेलं एक नाव आहे. म्हणजे दादा याचा अर्थ मोठा भाऊ त्यांचा. कारण काम करत असताना पोलिसांची छोटी मोठी काही गोष्टी असतील या मुलांच्या मागे लागलेली असतील, किंवा छोट्या मोठ्या अडचणी येतात, हॉस्पिटॅलिटी असते, किंवा त्यांना क्रिकेट किट किंवा फुटबॉलच्या टुर्नामेंट, म्हणजे मी विभागामध्ये स्पोर्ट्सला खूप महत्व दिलं. कारण मी स्वतः स्पोर्ट्समन, त्यामुळे मी व्हॉलीबॉल टुर्नामेंट घेतो, मी क्रिकेट टुर्नामेंट घेतो. मुंबईतला आमदार चषक व्हॉलीबॉलचा
आज कोणी हा विषय घेतला नाही, पण पावसाळी आम्ही आज 4थं वर्ष माझं की खूप मोठा आपण आमदार चषक घेतो. क्या बात आहे. दहीहंडी मध्ये असल्यामुळे सराव शिबिर आज हा. जवळजवळ 10-12 वर्ष मी सराव शिबिर करतोय. खूप मोठा सराव शिबिर करतो आणि त्या माध्यमातून आपण ना फक्त सण साजरा नाही करत, त्या माध्यमातून जे गरजू आहेत की ज्यांच्या घरात काहीतरी इन्सिडेंट झालेले आहेत आणि त्यांचे कर्ते निघून गेले आहेत घरातनं, त्या घरातल्यांना आपण मदतही केलेली आहे आणि खूप funds- चांगलं असं हा, मानधन आहे. त्याच्यातून त्यातून जो फंड येतो तो खूप मोठा मानधन आपण त्यांना दिलेला आहे. क्या बात आहे. त्यांना दिलेला आहे सुपर. कारण एक काय म्हणता येईल आशा आहे अशी हम्म. एक असा विश्वास आहे की देवाने मला काय जास्त दिलं. बरोबर. कुछ आहे तो कुछ नाही. हा बस दिलं बस. पाहिजे. काय जास्त दिलं की संतोष थोडंफार तरी वाट रे, थोडंफार नाही, तरी नाही, वाट. नाही, मस्त, मस्त. थोडंफार मला तरी वाट ते करणं महत्वाचं आहे. नाही, मी तुम्हाला प्रश्न त्याच्यामुळे विचारतो. झोप शांत लागते. नाही तुम्ही संघर्षातून घडलेले एक व्यक्तिमत्व आहात. आज मी तुम्हाला याच्यासाठी विचारलं कारण असं काय कारण आहे की आज तुम्हाला बीजेपी मधून तुम्हाला उमेदवारी मिळाली आणि आज तुम्ही साहेब, पक्षाने- कारण असं काय नाही, पक्षाने- उलट मी बीजेपी सारख्या एवढ्या मोठ्या पक्षाने मला उमेदवारी दिली हो. त्यासाठी मी फुल ग्रेटफुल आहे त्यांचा. ओके. म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले महाराष्ट्राचे युतीमुळे मुख्यमंत्री तुम्हाला आहेत. युतीमुळे मुख्यमंत्री आहेत, आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. हो. यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला की त्यांना वाटलं की ही जर बायका विभागाची सीट आहे. सीट आहे, हो. ही सीट जर कोण काढू शकेल हो. असं जर नाव आहे, असा जर चेहरा असेल तर तो संतोष आहे. क्या बात आहे. हा, आणि त्याच्यामुळे त्या दोघांनी विचार करून जो माझ्यावरती, त्यासाठी माझे शिवसेना उपनेते आहेत आमचे यशवंतजी जाधव साहेब, यामिनीताई आहेत, ज्यांना मी आजही आमदारच हा शब्द वापरतो. आमदार माझ्या म्हणजे मी आई समान आहेत माझ्या त्या. तर त्यांनी खूप मला पाठबळ दिलं यामध्ये. आणि नंतर आता मी सध्या या पक्षामध्ये जे मला तिकीट मिळालं त्याच्यानंतर आमचे मुंबई अध्यक्ष आहेत अमितजी साटम साहेब, आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझा प्रवास चालू झालाय आणि या पुढचा प्रवास सरांच्याच मार्गदर्शनाखाली असेल आणि चांगला सपोर्ट मिळतोय. म्हणजे त्या लोकांनी मला या कमी वेळात ऍडजस्ट करून घेतलं. नाही. आज माझ्या बरोबर युती म्हणून सगळे एकत्र लढत आहेत. म्हणजे जी माझी प्रचार फेरी असते तिथे आरपीआय आहे, माझी बहुजन समाज पार्टीवाली लोक आहेत, तेही माझ्या बरोबर प्रचारामध्ये तेवढीच ताकद लावत आहेत की जेवढी विद्यार्थी सेना आहे आमची, भारतीय जनता पक्षाची, शिवसेनेची विद्यार्थी सेना आहे, युवा सेना आहे आमची, ही सगळी लोक आज एकच ध्येय ठेवून आहेत की ही सीट इथून निवडून आणायची. त्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत. नाही, आता युती तर झालेली आहे. मात्र प्रॉब्लेम इथे येतोय की मराठी माणूस अमराठी हे मध्ये खूप गाजलाय. नाही नाही, तुम्हाला पण मराठी माहिती अमराठी असं म्हणण्यापेक्षा माझा जो हा विभाग आहे ना, हा. हा संमिश्र विभाग आहे. ओके ओके. मित्रा चालेल ना? हा, हा, हा. साहेब. बिलकुल साहेबच कशाला. संमिश्र विभाग हा, आहे. हा. तर त्याच्यामध्ये कसं हा. आहे, मुस्लिम समाज आपल्याकडे हा. नाही म्हणलं तरी ना 23% मुस्लिम समाज, ओके. गोरा समाज आहे. त्याच्यात आपल्याकडे जैन आहेत, हा. गुजराती आहेत, हा. जैन आहेत, गुजराती आहेत. त्याच्यानंतर आमचे बहुजन समाज आहे, मराठी समाज खूप मोठा आहे. त्याच्यामुळे 210 भायखळामधला 6 विभाग भायखळाचे आहेत, त्यात 6 मधला 210 विभाग सगळ्यात जास्त संमिश्र आहे. ओके. तर त्यामुळे मला हा विषयच नाहीये. हा विषयच नाहीये, इथला सगळे विषयच नाही. भाई बंधू आहेत. सगळे भाई बंधू आहेत. भाईचारा. मी आज 20 वर्ष बिझनेस करतोय, माझे 5 पार्टनर मुस्लिम आहेत मित्र. क्या बात आहे. हा, सुपर. 5 पार्टनर मुस्लिम आहेत माझे. मग इकडे- लॉजिस्टिक फर्म आहे. इकडे समाजकारण आणि राजकारण मध्ये बोलू शकतो. हा. भेदभाव नाहीये. भेदभाव माणूस म्हणूनच मी तरी नाही ठेवलाय. नाही, म्हणूनच मला वाटतं मी की तरी नाही ठेवलाय. ते पण काय माहितीये का, तुम्ही लोकांचा आदर करता, लोक रिस्पेक्ट देतात. बरोबर. लोकांना काय पाहिजे असतं बस बस Respect बस, दो, बस, respect बस, 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 ते बस. करत आलात. म्हणूनच मला वाटतं तुम्हाला मुलं सगळेच बरोबर. मुलं आणि आजूबाजूची परिसर पण परिसर. तुम्हाला दादा म्हणतात बरोबर. आणि त्यात तुम्हाला एक मोठ्या भावाचा दर्जा सुद्धा दर्जा, मिळाला. दर्जा. म्हणजे इव्हन वयाची 60-65 झालेली लोक सुद्धा दादा हाक मारतात. पण ते आवडतं. एकदम आवडतं, खूप आवडतं की म्हणजे काहीतरी आपल्याला बरं वाटतं. म्हणजे ते ऐकून असं तो शब्द त्यांच्या वयस्कर. मग आज त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. बस 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 बस. काय गोष्टी आहेत, काय विजन आहे तुमचे, काय खूप प्लॅन गोष्टी करायच्या मित्रा, खूप गोष्टी करायच्या. 19 वर्ष यांनी जी कामं पेंडिंग ठेवली आहेत ना, ती खूप स्पीडने करायची, खूप स्पीडने ते करायची. बघत आलात तुम्ही. हा, सगळं म्हणजे- बघत आलो, सगळं बघत आलो. काय गोष्टी कारण लहानाचा मोठा जिथे हा. झालो. हो. आज तुला सांगितलं आताच 5 मिनिटापूर्वी की माझा ताडवाडीचा प्रकल्प 19 वर्ष. आज माझ्याकडे पाण्याचा समस्या खूप मोठी आहे. नगरसेवकाचा न नळातला राहणार आहे. बरोबर ना. आज तुम्ही एवढी वर्ष जर सत्तेवर आहात तर तुम्ही नळाचा पण विषय तुम्ही जर मिटवू शकत मग नाही, आपल्या इकडे तर मग काय? तेच खूप जास्त आहे मुंबईमध्ये. हा. 24 तास नळ आहे. हा, पण नळाला पाणी नाही. पाणी 1 तास आहे. 1 तास पण नाहीये. काही काही जास्त ठिकाणी बोलला तू. माझ्याकडे ताडवाडीमध्ये 20 मिनिटापेक्षा जास्त पाणी येत नाही.
अरे वा. लवलीन बीआयटी मध्ये 20 मिनिटं पाणी येते, ब्राह्मणवाडी आहे. मग ह्याच्यात काय वाटतं यांचं अपयश वाटतं? अपयशच आहे ना, कारण देत आहेत फक्त. त्यांना कारण द्या, नोटीस चांगली येते करता. प्रत्येक गोष्टीवर त्यांच्याकडे कारण तयार असते की आमच्याकडे फंड येत नाही, आमच्याकडे हे आहे, आमच्याकडे ते. बाकीच्या गोष्टीसाठी फंड येतो, पण जिथे लोकांची गरजू आहे, हो. ज्या उपयोगाची कामं करायची त्यासाठी फंड नाही यांच्याकडे. नाही पण इतके वर्ष जर सत्ता राबवलेली आहे, कामं तर केली पाहिजेत कामं लोकांची. केली पाहिजे. लोकांचे प्रश्न आहेत. यांनी कामं कुठली केली की जी आता शिवसेना भाजप युती झाल्यानंतर हा. जी मुंबईमध्ये किंवा माझ्या भायखळा परिसरात आमदार यामिनी जाधव यांनी जी कामं केली ना, त्याच कामांना यांनी आल्यावरती रंगरंगोटी करून आपल्या पाट्या लावल्या. ही कामं खूप चांगली केली यांनी. नाही, काय वाटतं तुम्हाला आता या ठिकाणी कोणत्या गोष्टी आहेत त्या राहून गेलेल्या आहेत आणि इच्छा आहे इथल्या लोकांची की जसं पाण्याची समस्या? माझ्याकडे रिडेव्हलपमेंट खूप मोठा प्रश्न आहे. हम्म. माझ्याकडे म्हाडाच्या जुन्या बिल्डिंग खूप आहेत, लवलीन बीआयटी आहे, माझ्याकडे ब्राह्मणवाडी सारखा विभाग आहे, त्याच्या पाठीमागच्या ज्या बिल्डिंग आहेत, जुन्या चाळी आहेत खूप मोडकत झालेल्या. तर ते खूप मोठे प्रश्न आहे मार्गी लावण्यासारखे. रस्ते आहेत, गटार आहे. आज 210 विभाग, या विभागात 3 कॅटेगरीचे लोक आहेत. एकदम लो कॅटेगरीची गरीब माणसं आहेत, जसं माझ्याकडे खाली संजय गांधी नगर झोपडपट्टी सारखा एरिया आहे, मुस्लिम समाज आहे माझा. त्यांच्याकडे तर आणि जी पाचची वसाहत आहे, आजही तुम्ही तिथे जाल ना तर तिथे लाईट नाही आहे त्यांना रात्रीच्या रोडला आतमध्ये जाताना. हा खूप मोठा प्रश्न. आज मुंबईत आपण एवढी वर्ष राहतो, आज एवढी एवढी मोठी कामं मुंबईमध्ये होत आहेत आणि लाईट नाही हे सांगणं म्हणजे काय, खेड्यात नाही राहत आपण, शहरात राहतो, सध्या साऊथ मुंबई आहे. तर हे प्रश्न कधी यांच्याकडे कोणाच्या लक्षात मुंबईमध्ये नाही अनेक आले. ठिकाणी आता तुम्ही सांगितलं भायखळ्याची परिस्थिती आम्हाला कळते, अजूनही आपण 25 वर्ष मागे आहोत. 25 वॉटर वर्ष मीटर मागे. गटर येतात, नक्की 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 मागे. जग पुढे चाललंय, जग पुढे जातं. विमान आलेत, विमान आले, लोक उडतात, मेट्रो चालू झाली, मेट्रो चालू झाले, आणि एअरपोर्टला जाते, खालून मेट्रो काढली, खालून काढली आहे, कोस्टल रोड चालू झाले, रोड चालू झाले, पण अजूनही अटल सेतू चालू झाला आपला. लोक फास्ट आणि ट्रॅफिकचा किती मोठा. माझ्याकडे तर ट्रॅफिकचा खूप मोठा इश्यू आहे, कारण पार्किंगच नाहीये गाड्यांना. ज्या जुन्या बिल्डिंग आहेत त्या जेव्हा आता रिडेव्हलपमेंट होणार, नवीन बनणार, तेव्हा त्यांना स्टील पार्किंग मिळेल, Right. पण आता त्यांना पार्किंग कुठे आहे? मग त्या रस्त्यावरती दोन्ही साईडने गाड्या पार्क होतात. मग ज्या स्कूल बसेसला जाणारी मुलं आहेत, त्यांना शाळेमध्ये जर पोचायचं असेल तर त्या बसेसना अर्धा तास आधी मुलांना तयारी करून गेटवरती सोडायला लागते. मग असं म्हणूया का, संतोष हा आता संतोष नाही मांडणार, तो असमाधानी आहे, तर तो असमाधी काम नाही, नक्की असं. नक्की जोपर्यंत- विभागाच्या बाबतीत जोपर्यंत असमाधानी काम होत नाही, या जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत मी स्ट्रगल करत राहणार आणि त्या लोकांसाठी धावत असंतोष राहणार. असणार तुम्ही. हा लोकांसाठी धावत असणार, नक्की नक्की. एक गोष्ट आणखीन मला प्रामुख्याने विचारूशी वाटते, समजा उद्या निकाल जे काही लागतील, हा. बीजेपीला जर जनतेने कौल दिला आणि बीजेपीलाच देणार जनता कौल. बरं, हा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स? नाही कॉन्फिडन्स आहे, कॉन्फिडन्स आहे. कारण साहेब मित्र बघ ना, हा. आज बीजेपी आणि शिवसेना आणि महायुती हम्म. यांनी जी कामं केली आहेत, आज इन्फ्रास्ट्रक्चर कुठे नेऊन ठेवलं? तुम्ही कधीचे बोलतात या मागच्या 5 या वर्षामध्ये? आता या 5 वर्षात, हा. आता या 5 वर्षात एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतापासून जी कामं झाली आहेत, आज कोविड नंतरची मुंबई आणि कोविडच्या आधीची मुंबई हा विचार जर आपण केला तर खूप फरक पडला, खूप फरक पडला. म्हणजे मी एकनाथ शिंदे साहेबांना घरोघरी धावताना बघितलेलं आहे, घरोघरी धावताना बघितलं, ग्राउंड लेवल. ग्राउंड लेवलला. आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यावरती ज्या स्पीडने कामं केली आहेत, आज नावाशिवासारखा आमचा जो अटल सेतूचा जो रोड चालू झाला, आज माझा लॉजिस्टिक कंपनी, आज मला नावाशिवाला जायला याच्या आधी 2.5 तास लागायचे, 2.25 ते 2.5 तास नक्की लागायचे. आणि आता? आज मला 45 मिनिटात मी पोर्टला पोहोचतो माझगाववरून. म्हणजे किती स्पीडने म्हणजे उद्योजक खुश आहेत, उद्योजक खुश आहेत, कारण उद्योजकच लोकांना रोजगार देतात. लोकांना रोजगार देतात. मग तुम्ही काय पॉइंट ऑफ व्ह्यूने, तुम्ही एक नागरिक म्हणून, एक उद्योजक म्हणून, एक समाजकारणी म्हणून आणि राजकारणी म्हणून या सर्व परिसराकडे आणि मुंबई शहराकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय? कसं बघता तुम्ही, मुंबई कशी असली पाहिजे? बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे मुंबई सुजलाम सुफलाम पाहिजे. मुंबईमध्ये सगळेच सुखाने राहता आले पाहिजे. म्हणजे असं जिथे आपण म्हणतो ना, अरे तो रस्त्यावरती असा कुठेतरी पडलेला दिसतोय, झोपलेला दिसतोय, अशी मुंबई नको आहे आम्हाला. मुंबई जी आज देवेंद्रजीच्या किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्या स्वप्नात आहे, त्यांच्या ज्या इच्छा आहेत की मुंबईमध्ये सगळीकडे शांतताप्रिय मुंबई पाहिजे. मुंबईमध्ये कुठे जातीयवाद नको. ते गाणं कुठे ऐकताना जातीयवाद खूप चांगलं वाटतं, हा. ऐ दिले मुश्किल जी हा. ना, तो डाग पण वाटतो मला, डाग पण वाटतो. नाही वाटत? ऐ दिले मुश्किल या
जीना या बरोबर आहे. मुश्किल थोडी नाही, बहुत इझी आहे. बहुत इझी आहे बहुत. काम मिळतात, कामं तुम्ही मिळतात तुम्ही संघर्षातून तुमचा विश्व. ज्याला मेहनत करायची त्याला काम मिळणार ना. पण तुम्हाला वाटतं ना, संघर्षातून तुम्ही तुमचं हा, विश्व निर्माण केलं, अनेक सुरुवात लोक केलं. स्वप्न घेऊन येतात. पण मुंबईमध्ये जो बाहेरची लोक येऊन जे वसलेले आहेत, त्यांच्यामुळे वाटत नाही की मुंबईवरती खूप जास्त ताणतणाव आहे. आणि हे जे सतत आरोप केले जात आहेत बीजेपी सरकारवर, की त्यांच्यामुळे किंवा शिंदे सरकारमुळे हे जे परिसर आहेत, जसं ठाणे झालं, घोडबंदर, वेगवेगळ्या वस्ती निर्माण करण्याचं वोट बँकिंग तयार करा, असे आरोप केले जातात. वाटतं तुम्हाला हे तथ्य आहे की ह्यांनीच एक केलंय ना- की लोकांना रोजगार दिलाय वगैरे असं काही? एक बाळासाहेबांचं जुना भाषण ऐकलेलं, एक व्हिडिओ पण होता त्याच्यावरती, की ज्या बाळासाहेबांना जेव्हा विचारलं गेलं की मुंबईमध्ये बाहेरचे येतात आणि बाहेरचे उद्योगधंदे करतात छोटे मोठे, तर बाळासाहेबांनी तेव्हा सांगितलं की तुम्हाला कोणी थांबवलं तिथे ते करण्यासाठी? तुमची मुंबई आहे, तुम्ही का नाही करत? मग हे दुसऱ्यावरती आरोप ठेवून का उपयोग नाही ना त्याचा. आपण सुरुवात करायला पाहिजे ना. आपण का नाही करत? आपल्याला कसली लाज वाटते? कामं केले पाहिजे. कामं कामं केली. करा, कामं करणार तर पुढे जाल ना. म्हणजे उगाच वापा नका सोडू. हा, कामं करा कामं करा. कामं करा. वाटतं तुम्हाला आपल्या महानगरपालिकेमध्ये बीजेपीचा महापौर बसेल? नक्की नक्की. बीजेपीचा महापौर बसेल युतीचा महापौर युतीचा बसेल. महापौर. युतीचा महापौर बसेल. आणि आता जी चर्चा होती की अमराठी नसला पाहिजे वगैरे, असं काही आहे की जर एखादा नाही, शिक्षित युतीचा महापौर म्हणजे हा मराठी महापौरच असेल. युतीचा महापौर आहे तो. कन्फर्म आहे आणि ना? युतीचा सगळ्यांचा तुमच्या हा 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 हा. युतीचा महापौर आहे तो मराठीच असेल. काय एक मेसेज असेल जे आता मतदान करणार आहेत? कारण काही ठिकाणी आता लोक खूप नाराज आहेत, त्यांना मतदान करायचं होतं पण बिनविरोध निवडून नाही. आलेले आहेत. मतदान हा हक्क आहे. Right? हा हक्क मानता आहे तुम्ही? आपला. हा हक्क आहे आपला. आणि मतदान करायचं, कारण हीच वेळ असते की तुम्हाला ठरवता येते नाही पण की कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे. तुमचा कसा बघण्याचा दृष्टिकोन आहे? जिथे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यात 40 बीजेपीचे आहेत, 18-19 मला वाटतं शिवसेना. मग तो तिकडच्या तिकडची जी लोक आहेत त्या वॉर्डमधली विभागातली जी लोक असतील, त्यांनी तो विचार असेल ना त्यांचा की तिथे दुसरा कोण तसा कॅपेबल असा कॅन्डिडेट नसेल ना. कारण बिनविरोध निवडून येणे म्हणजे त्या विभागातल्या लोकांना तिथे कुठला दुसरा कोण. पण हे संकट नाही वाटत महाराष्ट्रात आलेलं किंवा भारतात आलेलं? बिनविरोध म्हणजे विरोधकच नाही, डायरेक्ट आर या पार, मी विजय. नाही 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 नाही. हे तुम्हाला नाही पटत म्हणजे हा प्रत्यक्षात? हा, असं नाही. तुम्हाला ही संधी मिळाली असती, तुम्ही पण लढला असतात? लढलो असतो, नक्की तुम्हाला लढलो. बिनविरोध नकोय? नाही नाही नाही, नक्की लढलो. तुम्ही मान्य करताय? नक्की नक्की. तुम्हाला तुमच्या लढाई पाहिजे, लढाई पाहिजे, अरे संघर्ष लहानापासून बघितलेला आहे. लढाई पाहिजे. खेल में जिंदगी बन गई. बस 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 बस. माँ बाप गुजर गए लेकिन जिंदगी का रास्ता भी बाकी है. बाकी है, बहुत बाकी वो है. बनता जाएगा, वो बनता जाएगा. अभी भाई फिर का आगे बायकाला फुलता जाएगा. भाई कले का विकास दिखेगा. नक्की. ही आशा आहे आणि आशा. मला वाटतं की लवकरच आपण विजयाचा कमळ जो आहे इथे हा. फुलेल. धन्यवाद. आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मजा आली मजा. वेळेची. मला खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. मला पण मला खूप बरं वाटलं. पहिल्यांदा असं वाटलं की मी आपल्या माणसाला भेटलोय. त्यामुळे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि विजयाचा कमळ जो खेळेल तेव्हा पण आपण इथे बसून गप्पा मारूया. नक्की नक्की. आणि तुम्हाला नक्की. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. जाता जाता एक मेसेज लोकांना. मेसेज लोकांना हाच की मी संतोष सुरेश राणे बायकाळा विधानसभा 210 मधून निवडणूक लढवतोय. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महायुती या महायुतीतून RPI या महायुतीतून मी जी निवडणूक लढवतोय त्याच्यासाठी तुम्ही माझ्यावरती एक विश्वास ठेवा की खरोखरच या विभागामध्ये खूप काही करण्यासारखं आहे आणि जे करण्याची ताकद तुम्ही मला देऊ शकता. तुमच्या मतारूपी आशीर्वादाने मला भरघोस मतं द्या आणि मला या विभागाचा नगरसेवक म्हणून निवडून आणा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. काय वाटतं तुम्हाला टेलिकास्ट विथ RJ अमोल या पॉडकास्टमध्ये जे काही तुम्हाला वाटलं? आज यांच्याशी गप्पा मारताना खूप मजा आली. आय होप तुम्हालाही मजा आली असेल. कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.